तर मुलांनो, पृष्ठ क्रमांक 27 वरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे समीकरण दिलेले आहे व या समीकरणाचा तक्ता दिलेला आहे व म्हटलेले आहे की या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे? सर्वात पहिले आपल्याला -5 दिलेला आहे. 5 ही जी आहे ही ऋण संख्या आपल्याला दिलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक्सच्या जागी -5 हे ठेवायचं आहे. तर 2 गुणिले -5, एक्सच्या बाजूला -5, -6y बरोबर 3 अशा प्रकारे येते. 2 दुनी -5 दुनी 10, -10 -6y बरोबर 3. तर या ठिकाणी हे -10 जे आहे ते इकडल्या बाजूला जातील तर ते +10 होऊन जातील. तर -6y बरोबर 3 भागिले प्लस, तर या ठिकाणी 3 अधिक 10 अशा प्रकारे 3 अधिक 10 येतील. हे -10 इकडल्या बाजूला येतील तर +10 झाले ते. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 13, या दोघांची बेरीज होईल 13. त्यानंतर -6y बरोबर 13. तर आता हे -6 जे आहे ते या ठिकाणी काय करताय? गुणाकार करताय y सोबत. तर ते जेव्हा उजव्या बाजूला जातील तर 13 सोबत ते भागाकार करतील. 13 सोबत -6 भागाकार करतील. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी yचं मूल्य -13 भागिले 6 अशा प्रकारे, आता या ठिकाणी एक्सचं मूल्य -5 आहे तर yचं मूल्य आपल्याला -13 भागिले 6 अशा प्रकारे मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण x आणि yचे मूल्य इथे -5 कंसामध्ये अशा प्रकारे -13 आणि yचे मूल्य -13 भागिले 6 अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी आपल्याला yचे मूल्य 0 दिलेले आहे. तर या ठिकाणी आपण yचे मूल्य 0 ठेवून बघूया. हे आपले समीकरण, या समीकरणामध्ये yच्या जागेवर आपल्याला 0 ठेवायचं आहे बरोबर 3. अशा प्रकारे हे तर आता पूर्णपणे काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. म्हणजे 2x बरोबर 3 अशा प्रकारे, कारण हे 0 झालं तर 2x बरोबर 3 येऊन जाईल. तर आता x बरोबर 3 भागिले 2 अशा प्रकारे, x बरोबर 3 भागिले 2 म्हणजे 3 भागिले 2 याला आपण 1.5 सुद्धा लिहू शकतो किंवा 3 भागिले 2 आपण सरळ 3 भागिले 2 अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. तर या ठिकाणी x आणि yचे मूल्य 3 भागिले 2, 0 अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न क्रमांक 2चा जो तक्ता आहे, ही जी सारणी आहे, हा आपण पूर्णपणे तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 मध्ये दिलेले जे उदाहरण आहे ते सर्व उदाहरण आलेख पद्धतीने सोडवायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्वात पहिला जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामध्ये 2x अधिक 3y बरोबर 12 हे पहिले समीकरण दिलेले आहे. त्यानंतर दुसरे समीकरण दिलेले आहे 2 - x - y बरोबर 1 अशा प्रकारे आपल्याला दुसरे समीकरण दिलेलं आहे. तर बघूया, या ठिकाणी x y x y. तर आता तक्ता पूर्ण करण्यासाठी आपण बघितलेलं आहे मित्रांनो. तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधी सांगितले होते, जेवढी लहान संख्या आपण ठेवू शकतो तेवढी लहान संख्या आपल्याला ठेवायची आहे. या ठिकाणी सर्वात पहिले मी एक काम करतो, 0 ठेवतो. तर 2x अधिक 3y बरोबर 12 हे माझं समीकरण आहे. तर 2च्या जागी, एक्सच्या जागी मी 0 ठेवलं, 3y बरोबर 12 म्हणजे या ठिकाणी हे 0 होऊन गेले. तर 3y बरोबर 12. त्यानंतर हे y या ठिकाणी गुणाकार करता इकडल्या बाजूला जातील तर भागाकार करतील, म्हणजे yचं मूल्य या ठिकाणी y बरोबर 4 अशा प्रकारे yचं मूल्य किती आलेलं आहे? 4 आलेलं आहे. तर या ठिकाणी आता 0 आणि 4. त्यानंतर आपण या ठिकाणी बघा, एक्सच्या जागेवरती आपण 6 ठेवून बघूया. एक्सच्या जागी या ठिकाणी जर 2
2 गुणिले एक्सच्या जागी 6 म्हणजे अधिक 3y बरोबर 12. अशा प्रकारे या ठिकाणी बघूया आपण 2 म्हणजे हे 12 अधिक 3y बरोबर 12. म्हणजे हे 12 जर इकडल्या बाजूला जातील तर 12मधून 3y बरोबर 12 मधून 12 -12 होतील, 12मधून 12 वजा झाले म्हणजे 0. तर या ठिकाणी 3y आणि हे जर 3 इकडल्या बाजूला उजव्या बाजूला जातील तर yचं मूल्य या ठिकाणी येईल 0. म्हणजे या ठिकाणी जर आपण xचं मूल्य ठेवलं 6 तर yचं मूल्य येईल 0. तर xचं मूल्य 6 आणि yचं मूल्य 0. अशा प्रकारे हे. त्यानंतर पहिल्याच समीकरणामध्ये आपण xच्या जागी 3 ठेवणार आहोत. तर बघा या ठिकाणी 2, आता xच्या जागी 3 म्हणजे काय होईल मित्रांनो, xच्या जागी 3 अधिक 3y बरोबर 12. तर xच्या जागी 3 म्हणजे 3 दुनी 6 अधिक 3y बरोबर 12. तर 6 जर आपण या ठिकाणी उजव्या बाजूला घेऊन आलो तर 3y बरोबर 12 वजा 6 याचा अर्थ काय होतो 6. 3y बरोबर 6. तर या ठिकाणी y बरोबर 6 भागिले 3 म्हणजे 2. याचा अर्थ असा आहे की yचं मूल्य या ठिकाणी आलेलं आहे 2. yचं मूल्य या ठिकाणी आलेलं आहे 2. xचं मूल्य ज्या ठिकाणी 3 येत असतं, yचं मूल्य या समीकरणामध्ये येईल 2. तर या ठिकाणी आपण 3 आणि 2 अशा प्रकारे xचं मूल्य आणि yचं मूल्य या ठिकाणी लिहून पहिल्या समीकरणाचा जो पूर्ण तक्ता आहे तो पूर्ण झालेला आहे. समीकरण 1चा तक्ता मुलांनो पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला समीकरण 2चा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर या ठिकाणी आता मी काय करेल, समीकरण 2चा तक्ता पूर्ण करण्यासाठी xच्या बाजूला आता मी काय करेल 5 घेईल. जर xच्या ठिकाणी जर मी 5 घेतलेला तर म्हणून बघा xच्या ठिकाणी आता समीकरण 2मध्ये आपण ठेवू. तर या ठिकाणी 5 वजा y बरोबर 1 म्हणजे किती होतील, हे होईल 5 वजा 5 इकडल्या बाजूला चालले जातील तर ते होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला मिळेल हे 5 आपल्याला इकडल्या बाजूला गेले, उजव्या बाजूला गेले तर -5 होऊन जातील. तर या ठिकाणी उरले -y आणि आता या ठिकाणी निघेल इकडे बघा -y बरोबर यातून याचं वजाबाकी होईल आणि मोठ्या अंकाचं चिन्ह या ठिकाणी लागेल तर ते -4. तर -4 आणि -5 दोन्ही बाजूला आपण -1 ने गुणाकार केला तर yचं मूल्य या ठिकाणी 4 येत आहे. तर yचं मूल्य येत आहे 4. अशा प्रकारे आपण 5 xचं मूल्य 5 आणि yचं मूल्य 4. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, आता आपण xचं मूल्य या ठिकाणी -4 असं घेऊया. तर xचं मूल्य जर मी या ठिकाणी -4 घेतो आहे तर बघा याच दुसऱ्या समीकरणामध्ये त्याला ठेवून तर आता या ठिकाणी बघा काय करू शकतो आपण, xचं मूल्य मी -4 ठेवतो आहे. तर -4 वजा या ठिकाणी -y येईल. आता -4 घेतले मी आणि आता -y बरोबर 1. अशा प्रकारे हे समीकरण. आता या ठिकाणी जर मी काय करेल, मी xच्या ठिकाणी घेतलेलं आहे -4. तर आता हे जर -4 मी उजव्या बाजूला घेऊन गेलो तर ते +4 होऊन जातील. म्हणजे -y बरोबर 1 अधिक 4 म्हणजे ह्याचं उत्तर आलं 5. म्हणजे आणि आता y आहे या दोन्ही संख्येला आपण दोन्ही बाजूला आपण काय करू -1 ने गुणाकार करू तर ते y बरोबर -5 असं होऊन जाईल. तर या ठिकाणी yचं मूल्य आलेलं आहे -5. त्यानंतर -4 -5. आता आपल्याला तिसरं बघायचं आहे. या ठिकाणी आता मी काय करतो, xचं मूल्य 3 ठेवतो. तर या ठिकाणी बघा xचं मूल्य जर मी याच बिलकुल हे दुसरंच समीकरण आपल्याला पाहायचं आहे. xचं मूल्य जर मी 3 ठेवलं तर xच्या जागी मी 3 घेतो -y बरोबर 1. तर आता हे 3 जर मी उजव्या बाजूला घेऊन गेलो तर काय होऊन जातील -3. तर -y बरोबर 1 -3 म्हणजे या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो, याला -y बरोबर -2. याचा अर्थ काय होईल, -y बरोबर -2 म्हणजे काय होईल, yचं मूल्य या ठिकाणी निघेल 2.
तर अशा प्रकारे जेव्हा मी एक्सचं मूल्य काय घेतलेलं आहे, जेव्हा मी एक्सचं मूल्य 3 घेतलं तर त्या ठिकाणी वायचं मूल्य 2 आलं. अशा प्रकारे हा समीकरण 2चा तक्तासुद्धा आपण काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. तर आता या दोन्ही समीकरण 1 आणि समीकरण 2 या ज्या दोन्ही तक्त्यांनुसार आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही समीकरणांचे आलेख पत्रावरती काढायचे आहे. तर ते आपण कशाप्रकारे काढणार आहोत हे आता मी तुम्हाला समजून सांगतो. तर मुलांनो, समीकरण 1 आणि समीकरण 2 याचे तक्ते आपण तयार केले होते. तर त्या तक्त्यांच्या आधारावरती आता आपल्याला त्याचा आलेख काढायचा आहे. तर सर्वात पहिले समीकरण 1मध्ये आपण काय घेतलं होतं, 0. समीकरण 1मध्ये एकच्या तक्त्यामध्ये आपण एक्सच्या जागी घेतलं होतं 0. म्हणजे एक्स हा आपला एक्स अक्ष आहे आणि उभा म्हणजे आपला वाय अक्ष आहे, आडवा म्हणजे आपला एक्स अक्ष असतो. 0 या ठिकाणी दोन्ही अक्षांच्या बिलकुल छेदनबिंदूवरती 0 असतो. म्हणजे एक्स अक्षावरती 0 मी इथे या ठिकाणी घेतलेला आहे आणि वाय अक्षावरती आलेला आहे 4. म्हणजे बघा हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. तर या बिंदूचे निर्देशांक पण या ठिकाणी लिहिलेले आहे. एक्स म्हणजे 0 आणि वाय म्हणजे 4. लक्षपूर्वक बघायचा मित्रांनो. त्यानंतर आपण दुसरा बिंदू कुठे आहे आपला, दुसरा बिंदू आपल्याला घेतलेला आहे, आपण घेतलेला आहे एक्सचं मूल्य वाय, एक्सचं मूल्य 6. एक्सचं मूल्य 6 म्हणजे बघा या ठिकाणी हा आपला आडवा म्हणजे हा एक्स अक्ष आहे. तर एक्स अक्षावरती 6 या ठिकाणी येत असतो आणि त्या ठिकाणी वायचं मूल्य आलेलं होतं 0. तर वायचं मूल्य 0 म्हणजे हे. तर अशा प्रकारे वाय 6 आणि एक्स वाय 0 आणि एक्स 6 अशा प्रकारे हे दुसरा बिंदू आपल्याला इथे मिळालेला आहे. तर बिंदूचे निर्देशांकसुद्धा आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. हा बिंदू आहे तो. त्यानंतर आपल्याला बघायचा मित्रांनो, जो या ठिकाणी बघा कोणता, तिसऱ्या ठिकाणी आपण काय केलं होतं, एक्सचं मूल्य घेतलं होतं 3. तर एक्सचं मूल्य 3 म्हणजे हे बघा एक्स अक्षावरती 3 हे या ठिकाणी आणि वायचं मूल्य 2 म्हणजे हे या ठिकाणी. तर अशा प्रकारे हा सुद्धा बिंदू आपल्याला बघा मिळालेला आहे. हा बिंदू मिळालेला आहे. त्या बिंदूचे निर्देशांक एक्स आणि वायचे निर्देशांक वाय आणि 3 आणि 2 आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघा, हा आपला एक बिंदू, हा आपला दुसरा बिंदू आणि हा आपला तिसरा बिंदू, या तीनही बिंदूमधून बघा आपण एक रेष काढलेली आहे. तर अशा प्रकारे आपला जो पहिलं जे आपलं समीकरण होतं त्या पहिल्या समीकरणाचा जो तक्ता आहे हा तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा आलेख तयार झालेला आहे. तर आता दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला काय घेतलं होतं, सर्वात पहिले आपण घेतलं होतं 5. एक्सचं मूल्य या ठिकाणी आपण घेतलं होतं 5. म्हणजे एक्स अक्षावरती 5 कुठे आले हे बघा, एक्स अक्षावरती 5 या ठिकाणी आहेत. तर आणि वाय अक्षावरती 4 आहेत. वाय अक्षावरती 4 कुठे येतात बघा या ठिकाणी. तर वाय अक्षावरती 4 आणि एक्स अक्षावरती 5 अशा प्रकारे बघा हा बिंदू जुळलेला आहे. या बिंदूवरती आपल्याला 5 आणि 4 अशा प्रकारे हे 2 निर्देशांक मिळालेले आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय केलं होतं, -4 आणि एक्सचं मूल्य घेतलं होतं -4. तर एक्सचं मूल्य -4 हे या वाय अक्षाच्या डाव्या बाजूला येणार आहे. तर बघा डाव्या बाजूला एक्सचं मूल्य -4 हे बघा या ठिकाणी एक्सचं मूल्य -4 आहे आणि वायचं मूल्य आपल्याला -5 घ्यायचं आहे. वायचं मूल्य -5 म्हणजे बघा ह्या ठिकाणी. तर अशा प्रकारे दोन्ही या ज्या रेषा आहे या रेषा जेव्हा जोडू तर या ठिकाणी बघा हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे ज्याचे निर्देशांक -4 आणि -5 आहेत. तर पहिला बिंदू आपल्याला हा मिळालेला आहे, दुसरा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. लक्षपूर्वक बघायचा मित्रांनो, दुसरा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे -4 आणि -5. तिसऱ्या यामध्ये आपण घेतलं होतं एक्स अक्षावरती 3 म्हणजे हे बघा एक्स अक्षावरती 3 या ठिकाणी आले आणि वाय अक्षावरती 2 म्हणजे या ठिकाणी आले. तर 3 वरून एक रेष आणि वायावरून एक रेष अशा प्रकारे हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी सुद्धा 3 आणि 2 हे आलेले आहेत. 3 आणि 2 हे जे निर्देशांक आहे ते आपल्या पहिल्या समीकरणाच्या तक्त्यामध्ये सुद्धा आहेत आणि दुसऱ्या समीकरणाच्या तक्त्यामध्ये सुद्धा आहेत 3 आणि 2 म्हणजे. आणि आता आपण काय करू, हा बिंदू, हा दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू या तीनही बिंदूमध्ये आपण काय करायचं आहे, आपल्याला एक रेष काढून घेतलेली आहे. तर ही जी रेष आहे तर या रेषेला आपण आपल्या दुसऱ्या समीकरणाचा आलेख म्हणू. तर हे दोन्ही रेषा बघा एका बिंदूवरती येऊन एकमेकांना छेदन करत आहे. हा तो बिंदू आहे
लक्षपूर्वक बघायचं मित्रांनो, या बिंदूवरती येऊन ते दोन्ही आलेख एकमेकांना छेदन करीत आहेत. तर या बिंदूचे निर्देशांक काय आहे? 3 आणि 2. याचा अर्थ असा होतो की एक्स जे आहे, एक्सचं मूल्य 3 आहे आणि वायचं मूल्य या ठिकाणी 2 आहे. अशा प्रकारे दोन्ही समीकरणांना आपण आलेख पद्धतीने सोडवलेलं आहे. पेज नंबर 27, प्रश्न क्रमांक 3. त्यामध्ये आपल्याला खालील एकसमिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवायची आहे. त्याच्यातलं दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. तर दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिलं समीकरण कोणतं आहे? x - 3y = 1. तर या समीकरणाचा सर्वात पहिले आपल्याला बघा, या ठिकाणी आपण तक्ता तयार करून घेऊ. तर तक्त्यामध्ये जर आपण xचं मूल्य 4 घेतलं तर आपल्याला yचं मूल्य 1 मिळेल. त्यानंतर xचं मूल्य जर आपण -2 घेतलं तर yचं मूल्य आपल्याला -1 मिळेल. त्यानंतर जर आपण yचं मूल्य या ठिकाणी 0 घेतलं तर आपल्याला xचं मूल्य 1 मिळेल. आणि त्यानंतर जर आपण xचं मूल्य -5 घेतलं तर आपल्याला yचं मूल्य -1 मिळेल. तर आपल्याला हे जे या ठिकाणी सगळे निर्देशांक आहे मित्रांनो, ते आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे एक्सचे मूल्य टाकून वायचे मूल्य काढायचे आहे किंवा वायचे मूल्य टाकून याच समीकरणाच्या आधारावरती आपल्याला एक्सचे मूल्य काढायचे आहे. त्यानंतर आपण समीकरण 2चा तक्ता पाहूया. तर समीकरण 2 आपल्याला दिलेलं आहे 3x - 2y + 4 = 0. हे आपल्याला समीकरण 2 या ठिकाणी दिलेलं आहे. तर समीकरण 2मध्ये आपण काय करणार आहोत? समीकरण 2मध्ये सर्वात आधी आपल्याला एक्सचं मूल्य 2 घ्यायचं आहे. जर आपण एक्सचं मूल्य 2 घेऊ तर आपल्याला वायचं मूल्य 5 असं मिळेल. त्यानंतर एक्सचं मूल्य जर आपण 0 घेतलं तर आपल्याला वायचं मूल्य 2 असं मिळेल. त्यानंतर एक्सचं मूल्य जर आपण 1 घेतलं तर आपल्याला वायचं मूल्य 3.5 एवढं मिळेल. आणि आपण एक्सचं मूल्य जर आपण -2 घेतलं तर आपल्याला वायचं मूल्य ह्याच समीकरणामध्ये ठेवून वायचं मूल्य आपल्याला -1 असं मिळणार आहे. अशा प्रकारे दोन्ही समीकरणांचे तक्ते आपण तयार केलेले आहे. तर आता या समीकरणांचे आलेख आपल्याला काढायचा आहे. तर मुलांनो, या ठिकाणी आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 यांच्या तक्त्यांचा वापर करून या ठिकाणी अशा प्रकारे आलेख काढलेला आहे. आणि ते बघा, दोन्ही आलेख एका बिंदूवर येऊन या ठिकाणी छेदन करत आहे एकमेकांना, दोन्ही रेषा. तर या बिंदूचे निर्देशांक आहेत -2 आणि -1. अशा प्रकारे याचा अर्थ असा आहे की या दोन्ही उदाहरणांमध्ये एक्सचं मूल्य -2 आहे आणि दोन्ही समीकरणांमध्ये वायचं मूल्य -1 आहे. अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्नसुद्धा सोडवलेला आहे. पेज नंबर 27मध्ये आपल्याला आता प्रश्न क्रमांक 30, जो की आलेख पद्धतीमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 30चा तिसरा प्रश्न बघायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघा 2 समीकरणे दिलेली आहेत, समीकरण 1 आणि समीकरण 2. अशा प्रकारे हे 2 समीकरण आपल्याला दिलेले आहे. तर या दोन्ही समीकरणामध्ये सगळ्यात पहिले आपण सर्व समीकरण 1चा तक्ता तयार करून घेऊ. समीकरण 1चा तक्ता तयार करताना आपल्याला काही किरकोळ बदल या समीकरणामध्ये करायचे आहे. या ठिकाणी जसं 30 जे आहे ते उजव्या बाजूला जाईल तर ते -30 होऊन जातील. त्यानंतर या ठिकाणी आपण बघा, आता या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, वायला वेगळं केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे समीकरण अशा प्रकारे समीकरणाचं स्वरूप त्यांनी बदलवलेलं आहे. आता बघा, जर आपण वायचं मूल्य या ठिकाणी या समीकरणामध्ये वायचं मूल्य जर आपण 0 ठेवलं तर आपल्याला एक्सचं मूल्य काय मिळेल, -6. त्यानंतर याच समीकरणामध्ये जर आपण वायचं मूल्य 2 ठेवलं तर आपल्याला मिळेल -3.6. त्यानंतर वायचं मूल्य आपण याच समीकरणामध्ये जर 3 ठेवलं तर आपल्याला या ठिकाणी मिळेल -2.4. आणि जर आपण वायचं मूल्य या ठिकाणी 5 ठेवलं तर आपल्याला समीकरणाचं मूल्य मिळेल, समीकरण 1मध्ये एक्सचं मूल्य आपल्याला मिळणार आहे 0. अशा प्रकारे आपण समीकरण 1चा तक्ता तयार केलेला आहे. आता आपल्याला समीकरण 2चा तक्ता बघायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आता आपल्याला समीकरण दुसऱ्याचा तक्ता बघायचा आहे. तर 5x + 4y = 20 हा आपलं दुसरं समीकरण आहे. तर यामध्ये जर आपण एक्सचं मूल्य 0 ठेवलं तर वायचं मूल्याला आपल्याला 5 मिळेल. जर आपण या ठिकाणी वायचं मूल्य 4 ठेवलं तर एक्सचं मूल्य आपल्याला 0.8 असं मिळेल.
त्यानंतर आपण जर वायचं मूल्य या ठिकाणी 2 ठेवलं तर आपल्याला एक्सचं मूल्य 2.4 असं मिळेल. आणि त्यानंतर आपण वायचं मूल्य जर या ठिकाणी याच समीकरणामध्ये जर वायचं मूल्य आपण 0 ठेवलं तर एक्सचं मूल्य आपल्याला 4 असं मिळेल. तर अशा प्रकारे आपण समीकरण 2चा तक्तासुद्धा पूर्ण केलेला आहे. तर आता दोन्ही समीकरणांचे तक्ते आपण पूर्ण केलेले आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 यांचे आलेख काढायचा आहे आलेख पत्रावरती. तर बघूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2चे जे तक्ते जे आपण बनवले होते त्यावरून आता हे आपण 2 आलेख या ठिकाणी काढलेले आहे. तर सर्वात पहिले आपण काय घेतलं होतं, -6 आणि 0. तर एक्स अक्षावरती -6 कुठे येतात हे बघा या ठिकाणी, आणि वाय अक्षावरती 0 म्हणजे हा याच अक्षावरती हा बिंदू येईल, म्हणजे हा बिंदू. त्यानंतर आपण घेतलं होतं -3.6. तर 3.6 म्हणजे कुठे येतील मित्रांनो, एक्स अक्षावरती 3.6 म्हणजे बघा हे 3, एक्स अक्षावरती -3.6 म्हणजे हे -3. त्यानंतर हे मध्ये -3 आणि -4च्या मध्ये 3.5 आणि त्यानंतर अगदी दुसरी रेष म्हणजे -3.6. तर -3.6 या ठिकाणी घेतलेले आहे आपण. आणि वाय अक्षावरती 2. तर वाय अक्षावरती 2 म्हणजे हा बिंदू या ठिकाणी आलेला आहे बघा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे -2.4. तर या ठिकाणी -2 इथे आहे बघा, हे बघा -2 एक्स अक्षावरती. तर 2.5 म्हणजे हे, तर त्याच्या एक आधीचा म्हणजे 2.4. तर 2.4 म्हणजे -2.4 इथे आला. आणि वाय अक्षावरती आपल्याला घ्यायचा आहे 3 म्हणजे हा बघा या ठिकाणी हा पॉईंट येत असतो. त्यानंतर आपल्याला 0, एक्स अक्षावरती 0 म्हणजे हे, आणि वाय अक्षावरती 5 म्हणजे बघा हा बिंदू आला, 0 आणि 5. अशा प्रकारे हा 0 आणि 5 हा बिंदू आलेला आहे. तर हे 4, 1, 2, 3 आणि 4 या चारही बिंदूमधून आपण एक सरळ रेष आपण आखून घ्यायची आहे, जी त्या चारही बिंदूंचे छेदन करून जाईल. त्यानंतर आता आपल्याला समीकरण 2चा आलेख काढायचा. समीकरण 2च्या आलेखमध्ये सर्वात पहिले आपल्याला 0 घ्यायचा आहे. तर 0 आपण घेतला सर्वात पहिले, एक्स म्हणजे 0 आणि वाय म्हणजे 5. तर हाच बिंदू आला, तोच बिंदू आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याला वायचं मूल्य आपण 4 घेतलेलं आहे. वायचं मूल्य 4 म्हणजे बघा या ठिकाणी वाय अक्षावरती 4 इथे येत असतात बघा, वायचं मूल्य 4. आणि एक्सचं मूल्य आपल्याला घ्यायचं आहे 0.8. 0.8 म्हणजे हे 1पेक्षा कमी असतील. तर इथून या ठिकाणी आपल्याला 1, 2 अशा ह्या ज्या बारीक बारीक रेषा आहे, 1, 2 असं मोजत 8व्या रेषेपर्यंत जायचं आहे. आणि 8वी रेष म्हणजे हा आपला बिंदू राहील 0.8. आणि वाय अक्षावरती 4. अशा प्रकारे हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर आता एक्सचं मूल्य या ठिकाणी आपण घेतलं होतं 2.4. तर 2.5 इथे आहे, 2.4 म्हणजे त्याच्या 2.5च्या एक आधीची रेष. तर ते 2.4 आणि वाय अक्षावरती ते 2 आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला 2.4 आणि 2 हे बिंदूचे निर्देशांक, हा बिंदू आहे त्याचे निर्देशांक सापडले. हा एक बिंदू, हा दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू. त्यानंतर एक्स अक्षावरती 4 म्हणजे बघा हे एक्स अक्षावरती 4 म्हणजे हा बिंदू, आणि वाय अक्षावरती 0 म्हणजे याच ठिकाणी हा बिंदू येईल. तर अशा प्रकारे बघा चारही बिंदूच्या छेदन करताना एक रेष काढलेली आहे. तर या दोन्ही रेषा एका समान बिंदूवर येऊन काय होतं, एकमेकांना छेदन करत आहे. आणि या बिंदूचं निर्देशांक आहे 0 आणि वाय म्हणजे एक्स किती आहे, एक्सचं मूल्य या ठिकाणी आहे 0 बघा, कारण पहिल्या 0 आलेला आहे. आणि त्यानंतर वायचं मूल्य या ठिकाणी आपण 5 घेऊ, कारण वायच्या जागी 5 आलेला आहे. कारण हा जो बिंदू आहे या बिंदूचे निर्देशांक 0 आणि 5 आहे. आणि याच बिंदूवरती दोन्हीही रेषा एकमेकांना काय करत आहे, छेदन करीत आहे. अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्नसुद्धा आलेख पद्धतीने सोडवलेला आहे. आणि या तिसऱ्या प्रश्नामध्ये एक्सचं मूल्य आहे 0 आणि वायचं मूल्य आहे 5. तर आता बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आपल्याला बघायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 4मध्ये आपल्याला 2 समीकरणे दिलेली आहे. तर या दोन्ही समीकरणांचे आपल्याला 2 तक्ते तयार करायचे आहे. सर्वात पहिले आपण काय करूया, समीकरण 1चा तक्ता तयार करून घेऊया. जर आपण हे जे समीकरण पहिलं आहे बघा, हे समीकरण पहिलं आहे. तर या समीकरणामध्ये जर आपण एक्सचं मूल्य 0 ठेवलं तर आपल्याला वायचं मूल्य -2 असं या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर त्याच समीकरणामध्ये आपण जर एक्सचं मूल्य 1 ठेवलं तर वायचं मूल्यसुद्धा आपल्याला 1च मिळणार आहे. त्यानंतर या समीकरणामध्ये जर आपण एक्सचं मूल्य 2 ठेवलं,
एक्सचं मूल्य जर आपण 2 ठेवलं तर वायचं मूल्य आपल्याला 4 मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण एक काम करू शकतो, वायचं मूल्य जर आपण 7 ठेवू तर एक्सचं मूल्य आपल्याला 3 मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण समीकरण 1चा तक्ता हा पूर्णपणे या ठिकाणी तयार केलेला आहे. आता आपल्याला समीकरण 2चा तक्ता बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, समीकरण 2 हे आपल्याला काय दिलेलं आहे, 2x अधिक y बरोबर 8 हे प्रश्न क्रमांक 3 मधल्या चौथ्या प्रश्नाचे समीकरण 2 आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, आता हे बघा समीकरण 2चा तक्ता आपण तयार करतो आहे. एक्सच्या जागी जर मी 1 ठेवलं तर मला वायच्या जागी 6 मिळेल. त्यानंतर एक्सच्या जागी जर मी 2 घेतलं, हे जे एक्स आहे त्या ठिकाणी जर मी 2 घेतलं तर मला वायचं मूल्य 4 मिळेल. त्यानंतर एक्सचं मूल्य जर मी 3 घेतलं तर वायचं मूल्य मला 2 मिळेल. त्यानंतर वायचं मूल्य या ठिकाणी जर मी 0 घेतलं, वायचं आता एक्सचंही मूल्य घेऊ शकतो किंवा वायचंही मूल्य घेऊ शकतो. तर एकाचं मूल्य घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्याचं मूल्य, जर हे मूल्य घेतलं तर आपल्याला हे मूल्य मिळेल किंवा एक्सचं मूल्य घेतलं तर वायचं मूल्य मिळेल. हे लक्षपूर्वक बघायचं मित्रांनो आणि लक्षपूर्वक समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता तुम्हाला वाय म्हणजे वाय बरोबर जर 0 घेतलं तर एक्सचं मूल्य या ठिकाणी काय येईल, 4. एक्सचं मूल्य या ठिकाणी आपल्याला मिळेल 4. अशा प्रकारे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 याचे दोन्ही तक्ते पूर्ण केलेले आहे. आता आपण या दोन्ही तक्त्यांच्या आधारावरती या दोन्ही समीकरणांचे आलेख काढणार आहोत, ते लक्षपूर्वक बघायचे आहे आता. तर मुलांनो, प्रश्न क्रमांक 4मध्ये आपण दोन्ही तक्ते काढलेले आहे आणि दोन्ही तक्त्यांच्या आधारावरती आपण हे 2 आलेखसुद्धा आपण या ठिकाणी काढलेले आहे. तर ते आलेख बघा, दोन्ही आलेख जे आहे ते एका बिंदूवरती या ठिकाणी छेदन पावत आहे. तर या बिंदूचे निर्देशांक कोणते आहे, हे बघा, हा बिंदू, या बिंदूवरती दोन्ही आलेख जे आहे ते छेदन पावत आहे. तर या ठिकाणी बिंदूचे निर्देशांक काय आहे, 2 आणि 4. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एक्सचे मूल्य दोन्ही समीकरणांमध्ये आपण काय ठेवू शकतो, 2 ठेवू शकतो आणि वायचे मूल्य दोन्ही समीकरणांमध्ये आपण 4 ठेवू शकतो. अशा प्रकारे हे उदाहरण आपण आलेख पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 मधला चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर मुलांनो, प्रश्न क्रमांक 3 मधला जो प्रश्न क्रमांक 5 आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. आलेख पद्धतीने हे आपण उदाहरणे सोडवत आहोत. तर यामुळे 2 आपल्याला समीकरणे दिलेली आहे. 3x अधिक y बरोबर 10 हे पहिलं समीकरण आहे आणि त्यानंतर x वजा y बरोबर 2 हे आपलं दुसरं समीकरण आहे. तर या दोन्ही समीकरणांचे तक्ते आपण या ठिकाणी सर्वात पहिले तयार करून घेऊ. जर बघा, या समीकरण 1मध्ये जर एक्सचे मूल्य मी 2 ठेवले तर वायचे मूल्य मला 4 मिळेल. त्यानंतर समीकरण 1मध्ये जर वायचे मूल्य मी 1 ठेवले तर एक्सचे मूल्य मला 3 मिळेल. त्यानंतर समीकरण 1मध्ये जर एक्सचे मूल्य मी 4 ठेवले तर वायचे मूल्य या ठिकाणी मला -2 मिळेल. आणि जर मी समीकरण 1मध्ये एक्सचं मूल्य 5 ठेवलं तर मला वायचं मूल्य -5 मिळेल. अशा प्रकारे हे आपण सर्वात पहिला तक्ता जो आहे तो पूर्ण करू शकतो समीकरण 1चा. समीकरण 2च्या तक्त्यामध्ये आता बघूया. समीकरण 2च्या तक्त्यामध्ये जर मी हे जे समीकरण दुसरं आहे, या समीकरण दुसऱ्यामध्ये जर मी एक्सच्या जागी -3 ठेवले तर मला वायचे मूल्य -5 मिळेल. जर मी एक्सचे मूल्य या ठिकाणी 2 ठेवले तर मला वायचे मूल्य 0 मिळेल. त्यानंतर जर मी एक्सचे मूल्य 4 ठेवले तर मला वायचे मूल्य 2 मिळेल. त्यानंतर जर मी वायचे मूल्य 3 ठेवले तर मला एक्सचे मूल्य 5 मिळेल. तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी एक्सचे किंवा वायचं कुठलंही मूल्य या ठिकाणी ठेवता येतं. तर मुलांनो, प्रश्न क्रमांक 5मध्ये आपण काय केलेलं आहे, दोन्ही समीकरणांचे तक्ते तयार करून घेतले आहे. त्या तक्त्यांच्या आधारावरती आता सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे. तर सर्वात पहिले मी समीकरण एक्स आणि वाय, समीकरण एक्समध्ये बघा, पहिल्या समीकरणामध्ये एक्सचे मूल्य 2 आणि वायचे मूल्य 4. तर हा बिंदू या ठिकाणी येतो बघा, एक्सचे मूल्य 2 आणि वायचे मूल्य 4. अशा प्रकारे या ठिकाणी. त्यानंतर एक्सचे मूल्य 3 आणि वायचे मूल्य 1, म्हणजे अशा प्रकारे हा दुसरा बिंदू, हा पहिला बिंदू, हा दुसरा बिंदू. त्यानंतर बघूया आपण या एक्सचे मूल्य 4 आणि वायचे मूल्य -2, म्हणजे हा तिसरा बिंदू या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर एक्सचे मूल्य 5 आणि वायचे मूल्य -5, अशा प्रकारचा हा चौथा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण आलेख 1 काढलेला आहे, जो समीकरण 1 जो आहे त्याचा आलेख आपण काढलेला आहे या ठिकाणी.
तर आता आपल्याला बघायचं आहे दुसऱ्या समीकरणाचा जो आलेख आहे त्यामध्ये एक्सचे मूल्य -3 आणि वायचे मूल्य -5. तर अशा प्रकारे बघा हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा बिंदू या ठिकाणी बघा एक्सचे मूल्य 2 म्हणजे हे 2 आणि वायचे मूल्य 0 म्हणजे हा दुसरा बिंदू आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये एक्सचे मूल्य 4 आणि वायचे मूल्य 2 अशा प्रकारे हा तिसरा बिंदू या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये बघा एक्सचे मूल्य 5 म्हणजे हे आणि वायचे मूल्य 3 अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे आपल्याला 4 बिंदू मिळालेले आहेत. तर या चारही बिंदूंना हे 2 आणि त्यानंतर हे 2 अशा प्रकारे 4 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. तर हे चारही बिंदू आपण या ठिकाणी एक रेष या चारही बिंदूंमधून जाणारी रेष आपण काढून घेतलेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं मित्रांनो की ह्या दोन्ही रेषा एका सामान्य बिंदूवरती येऊन काय होत असतात, छेदन पावत असतात. तर या बिंदूवरती छेदन पावत आहे त्यामुळे हा बिंदू कोणता आहे, या ठिकाणी एक्सचे मूल्य आहे 3 आणि वायचे मूल्य आहे 1. अशा ठिकाणी बघा हे एक्स आणि हे वाय अक्षावरती 1, एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 1 अक्ष. या प्रकारे आपण या ठिकाणी घेऊया. तर एक्स बरोबर या ठिकाणी आपण घेऊ 3 आणि वाय बरोबर या ठिकाणी घेऊ 1. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.